सोलापूर 42 लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीराम विठ्ठल सातपुते यांना उमेदवारी ज्या वेळेला डिक्लेअर झाली त्या दिवशीपासूनच आम्ही सोलापूर शहरामधले कार्यकर्ते असू द्या किंवा ग्रामीण भागातले कार्यकर्ते असू द्या, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती, जो करून लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ते आमदार जे माळशिरस विभागाचे आमदार आहेत त्या आमदार असल्यापासून एक लोकप्रिय आमदार म्हणून त्यांची त्या ठिकाणी ओळख आहे। एक चांगला उमेदवार सोलापूर या लोकसभा मतदारसंघात मिळाल्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। ते खासदार तर होणारच आहेत, परंतु खासदार झाल्यानंतर जी लोकांच्या जी भावना आहे त्या की ह्या सोलापूर शहरामध्ये की ज्या पद्धतीनं एक विजन ठेवणारा म्हणजे एक समोरच्या व्यक्तींना एक आशा देऊन अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीने काम करणारा व्यक्ती म्हणून त्यांनी जे आपल्या गेल्या 15 दिवसापासून ते सोलापूर शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल अतिशय चांगल्या पद्धतीने फिरत आहेत। लोकांमध्ये त्यांनी एक वेगळ्या पद्धतीची लोकप्रियता त्यांनी निर्माण केलेली आहे। लोकांच्या मनातले जी प्रश्न आहेत ते स्वतः आपल्या मनोमतामध्ये व्यक्त करून एक समाधान वाटेल अशा पद्धतीचं लोकांना त्यांनी त्यांनी ज्या वेळेला खासदार झाल्यानंतर त्यांनी जी प्रत्यक्षात सोलापूर शहरामध्ये काम करतील अतिशय वाखाणण्याजोगं काम या ठिकाणी करतील असं या ठिकाणी काही शंकाच नाही। मी त्यांचे कामाचे एक हे सांगतो की त्यांनी माळशिरसचे आमदार असताना म्हणजे आता सध्या आहेत ते त्या ठिकाणी जी रुग्णसेवा जी त्यांनी अतिशय महाराष्ट्रातल्या 288 आमदारांना आदर्श घ्यावा अशा पद्धतीची रुग्णांना एक शस्त्रक्रिया करण्याची जी विक्रमी रुग्णांना म्हणजे अशा पद्धतीचे आर्थिक सहकार्य करून चांगले ऑपरेशन या ठिकाणी करून त्यांनी शासनाच्या स्कीमच्या माध्यमातून अनेक विविध स्कीमच्या माध्यमातून केलं। एक चांगला व्यक्ती, एक पळणारा व्यक्ती म्हणून या ठिकाणी राम सातपुते यांची प्रतिमा आहे। आणि सोलापूरकर या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांचा या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद सोलापूर शहराच्या ग्रामीण भागात आणि शहरी भागात मिळत आहे ते प्रचंड अशा मताने या ठिकाणी निवडून येतली अशीच लोकांची या ठिकाणी भावना आहे। आणि मी माझ्या वतीने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून या सोलापूरच्या नागरिकांचं चांगलं काम करायचं भाग्य लाभो हीच मी सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करतो। बरं, आता सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न हे आज नाही, गेल्या कित्येक वर्षापासून गंभीर आहे। सोलापूर शहराला जी तीन ठिकाणांना पाणी पुरवठा होतो म्हणजे 3 केंद्र आहेत, एक आपलं भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र, पाकणी जलशुद्धीकरण केंद्र आणि सोरेगावचं। या 3 जलाशयामधून या ठिकाणी हे जे पाण्याचे सोर्स आहेत आता समांतर जलवाहिनीचं काम ही सध्या प्रगतीपथावर आहे। समांतर जलवाहिनी या ठिकाणी झाल्यानंतर सोलापूर शहराच्या नागरिकाला व्यवस्थित पाणी पुरवठा करण्याचं नियोजन हे महानगरपालिकेचं असतं। आज महापालिकेमध्ये नगरसेवक अस्तित्व नाही, महापौर अस्तित्व नाही। गेल्या 3 वर्षापासून आज महापालिकेत अस्तित्व नसलं तरी प्रशासनाला या ठिकाणी माझी विनंती आहे की सोलापूर शहराचा पाणी पुरवठा सुधारण्याचं त्यासाठी कुठल्याही पक्षाचा नगरसेवक राहते ते सभागृहामध्ये बोललेला आहे, परंतु सोलापूरचा पाणी प्रश्न हे पूर्वीपासूनच गंभीर आहे। समांतर जलवाहिनीचं काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि ते काम झाल्यानंतर सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न सुटायला एक फार मोठी मदत मिळणार आहे। परंतु अंतर्गत नियोजन होणं ही काळाची गरज आहे। त्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं महानगरपालिकेनं नियोजन केलं तर सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटू शकतो। कारण सोलापूर शहरामध्ये सध्या कडक उन्हाळा सध्या चालू आहे आणि उजनीच्या धरणामध्ये पाणी नसल्यामुळं आज पाणी 4 दिवसाला 5 दिवसाला ही परिस्थिती आहे। नागरिकांना सुद्धा या गोष्टीची जाणीव आहे, परंतु महानगरपालिकेच्या जी प्रशासनाचा जो कारभार आहे ते कारभार त्यांनी व्यवस्थित सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत।
परंतु उजनीमध्ये सध्या अशी स्थिती आहे की पाणी नसल्यामुळं थोडाफार नागरिकांना त्रास होत आहे आणि प्रत्यक्षात जास्तीत जास्त त्रास कसे कमी होईल यासाठी प्रशासन सुद्धा कामाला लागलेलं आहे. तशी सुद्धा आम्ही विनंती आमच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करत आहोत. समांतर जलवाहिनी झाल्यानंतर सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटायला एक फार मोठी मदत होणार आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. श्री राम सातपुते साहेब यांच्या मताचा आकडा, त्या मताच्या जवळपास मी कोणताच उमेदवार पोचू शकणार नाही असं या ठिकाणी राम सातपुते यांची या ठिकाणी सदस्य अशी तुम्हाला खात्री आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.